पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन। धुळे शहरातील टावर बगीचा परिसरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 101व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय धनगर समाजाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9 वाजता झालेल्या या कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष पदाधिकारी, आमदार, खासदार, माजी खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन अभिवादन केले। यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर जयघोष करण्यात आला। यावेळी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांचा समाजाच्या वतीने पारंपरिक घोंगडी देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, ग्रामीण आमदार राम बदाने, मायादेवी परदेशी, महापौर, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, स्थायी समिती अध्यक्षा लताताई पोद्दार, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, कल्पना काकू महाले, वैभवी दुसाने, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर निशा महाजन, अनिता पवार, प्रभा परदेशी, भाजप ज्येष्ठ नेते मंदलाल मिश्रा, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, माजी महापौर प्रदीप करपे, नगरसेवक निलेश नेमाने, बंटी मासुडे, धीरज कलंत्री, चेतन मंडोरे, युवराज करंकार, विजय पाटील, श्री संस्कार मतिमंद आश्रमशाळेचे अध्यक्ष सुनील वाघ, गोपाल माने, देवीदास पाकडे, पंडित अण्णा मदने, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, अतुल सोनवणे, संजय वाल्ले, यमाताई यमाडे, राकेश खेमनार, बापू कोडेकर, संग्राम पाटील, मुकेश थोरात, किशोर सरगर, कैलास पाटील, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा रवींद्र धनगर, अशोक सुरके, युवराज बोरसे, भास्कर विरकर, कैलास मासाळ, युवराज पाकडे, संदीप खताळ, मनोज पिसे, ज्ञानेश्वर बागुल, नाना वाघ, राज सरग, नंदू बागले, आनंदा पाटील, कैलास पाटील, धनगर समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ वाघ, ज्येष्ठ नेते प्रमोद जैन, सोपान पाटील, भूषण शिंदे, तसेच यावेळेस निसर्ग समितीचे आबासाहेब संतोषराव पाटील, वैभव दादा पाटील, विश्वासराव पगार, राजेंद्र महाडी, हर्षित पाटील, निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे आदी सर्व शेकडो कार्यकर्ते, समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। 301 जयंतीनिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रथम नमस्कार करतो, यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांनी जे आदर्श देशाला घालून दिलेले आहेत, त्या काळात इंजिनिअरिंग नसताना सुद्धा जे कामं, जे ब्रिजेस, जी विहिरं, जे मंदिरं त्यांनी उभारले ते आजपर्यंत कोणीच उभारू शकले नाही। अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि धुळे शहरात डी मार्टच्या समोर अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात बांधलेली एक आश्रम आहे, त्याला निवारा म्हणू शकतो आपण। जे लोक बाहेरून यायचे, आपल्या इथं पांजरा नदी होती आणि ही नदी 12 मैल होती। पांजरा म्हणजे पांजरत होती ती नदी, आणि लोक जेव्हा येत होते तर तिथं निवारा करायचे, म्हणून तो निवारा त्या ठिकाणी बांधलेला आहे। त्या निवाराची पुढच्या जयंतीपर्यंत अतिशय सुंदर असं आपण जे जीर्ण झालेलं आहे त्याला व्यवस्थित करू आणि त्यांच्या धुळेकर जनतेला सर्वांना आव्हान करतो का आपल्या राजमातेने आपल्याला जे आदर्श घालून दिले त्याच्यावर सर्वांनी चालावं आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो।